आहेत यांच्या सोबत सुद्धा लोहा पोलीस स्टेशन लोहा तहसीलचे कर्तव्यदक्ष अधिकारी विठ्ठलरावजी या ठिकाणी या भव्य रक्तदान शिबिरामध्ये आपलं रक्तदान करण्यासाठी आपण उपस्थित झाला। प्रशस्ती पत्र देण्यासाठी आदरणीय लोहा तहसीलचे तहसीलदार साहेब यांना विनंती करतोय, त्यांचं योग्य चित्र झाला त्याबद्दल तुम्हाला मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतोय की सर्वांना शुभेच्छा द्याव्यात। सर्वप्रथम आपणा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून साधारणतः मागच्या 10 वर्षापासून दरवर्षी इथं रक्तदान शिबिर आयोजित करणारे सतीश राव आणि त्यांचं मित्रमंडळ यांचं मी सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी हा अत्यंत स्तुत्य उपक्रम चालू केलेला आहे आणि तो सतत सातत्यानं चालू ठेवलेला आहे आणि पुढे ते ठेवतील याबद्दल त्यांना शुभेच्छा। मी सतीश राव, शिवसेना लोहा शहराध्यक्ष। गेली 10 वर्ष झालं आपल्या लोहा शहरामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सर्व मित्र परिवाराच्या वतीने गेली 10 वर्ष झालं चालू आहे आणि आमचा सर्व मित्र परिवाराचा यामागला एकच उद्देश आहे की आपलं समाजासाठी काहीतरी देणं असतं आणि ते देणं कोण्यातरी रूपानं आपण त्या लोकांना आपली मदत झाली पाहिजे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम चालू ठेवलेला आहे। आज अखंडित 10 वर्ष झालं कुठलाच आम्हाला कोविडचा पिरियड सुद्धा गेला, त्या पिरियड मध्ये सुद्धा आम्हाला कुठलीच अडचण आलेली नाही आणि स्वइच्छेने रक्तदान करणारे असे बरेचसे आपले रक्तदाते आहेत। ते स्वइच्छेने त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक अशी समाजसेवेची इच्छा आहे, पण त्यांना कुठंतरी तो मार्ग भेटण्यासाठी एक आपलं आमच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून एक साधन झालं आणि 10 वर्ष झालं कंटिन्यू मध्ये चालू आहे आणि आमची इच्छा असंच कंटिन्यू आम्हाला कुठली अडचण आली नाही पाहिजे, सर्व मित्रपरिवाराचं असंच सहकार्य झालं पाहिजे। रक्तदात्याने सुद्धा न घाबरता एक माणसाच्या मनामध्ये जे रक्तदान करण्याची भीती आहे ही भीती याची एक जनजागृती झाली पाहिजे आणि रक्त हे कुठल्या कंपनीमध्ये तयार होणारी वस्तू नाही, आपण दिलं तर कोणाला तरी उपयोग येतोय। त्यासाठी आज 15 ऑगस्ट निमित्त आमच्या मित्र परिवाराच्या वतीनं असं एक म्हणजे आपण दिलं तर कोणाच्या तरी उपयोगाला येणार आहे त्यानं रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे आणि हे चालू आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त गेली 10 वर्षापासून हे दशकपूर्ती सोहळा म्हणायला हरकत नाही, अखंडित हा रक्तदान शिबिराचं आयोजन सतीश भाऊ मित्रमंडळाच्या वतीनं 10 वर्षापासून चालू आहे आणि हे पुढे चालूच राहणार आहे। स्वातंत्र्य मिळण्यासाठी, भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपली आहुती दिलेली आहे, त्या ठिकाणी त्यांचं रक्त सांडलेलं आहे, पण आपण एक समाजाला आपलं सुद्धा काहीतरी देणं लागतंय म्हणून आपण हा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हे औचित्य साधून हे रक्तदान शिबिर 10 वर्षापासून आपण आयोजन केले। आपल्या रक्तदान केल्यामुळे कोणाचा तरी प्राण वाचू शकतो, कोणाला तरी मदत मिळू शकते, हेच आपला मदतीचा हात म्हणून सामाजिक उपक्रम सतीश भाऊ मित्रमंडळाच्या वतीनं हा गेल्या 10 वर्षापासून हा चालू केलेला उपक्रम हा पुढे चालूच राहणार आहे। म्हणून ते कुठेतरी सामाजिक कार्यामध्ये आपण सतत काम करत असतो, वेगवेगळे कार्यक्रम असतात, पण हा कार्यक्रम चालू करण्यासाठी त्याला जिद्द लागत असते आणि ही हिंमत सतीश भाऊ मित्रमंडळाच्या वतीनं आज सर्व क्रिकेट ग्रुप, मॉर्निंग क्रिकेट ग्रुपच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम पुढे चालूच राहणार आहे। रक्तदान केलेल्या रक्तदात्याचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो की रक्तदान उत्स्फूर्तपणे दरवर्षीप्रमाणे देत असतात आणि दरवर्षी आम्हाला फोन करून सांगतात की यावर्षी आहे की नाही कार्यक्रम तुमचा। आम्ही सांगत असतो की बा काही झालं तरी कार्यक्रम बंद पडणार नाही, रक्तदान हे घेतलंच जाणार आहे, काही होऊ द्या, आपण हे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। म्हणून या ठिकाणी एक रक्तदाता असा आहे की माधव जिरेवार, ते पहिलं रक्तदान या ठिकाणी करतो,
या वर्षी सुद्धा त्याने पहिलं रक्तदान शिबिर करून त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करून ते गेलेलं आहे. म्हणून सतत 10 वर्षापासून ते रक्तदान या ठिकाणी माधव जिरेवार नावाचा रक्तदाता या ठिकाणी हे करत असतो. मेरे लहूने फुकरा आहे, मेरे लहूने फुकरा आहे, जय हिंद मेरा नारा आहे या युक्तीप्रमाणे या ठिकाणी पुढे राहणार आहे चालू. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. गोरकटे त्र्यंबकेश्वर शिवराजाप्पा आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व माझा जन्मदिवस या जन्मदिनाचे औचित्य साधून सतीश भाऊ मित्रमंडळ आयोजित भव्य रक्तदान शिबिराला मी रक्तदान करूनच आज मी माझा वाढदिवस साजरा केलेला आहे. या ठिकाणी मला अतिशय आनंद होतो की इतर कुठेही हार तुरे केक न कापता आज सतीश भाऊच्या आयोजित रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदान करूनच मी माझा वाढदिवस करण्याचा निश्चय केला आहे. या ठिकाणी आयोजित सतीश भाऊ आणेराव यांनी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात सदिच्छा भेट देऊन त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो.